700 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने धावते. तिला एक बोगदा ओलांडण्यासाठी 1 मिनिट वेळ लागतो. तर त्या बोगद्याची लांबी किती? आपण इथे वेग बरोबर अंतर भागिले वेळ या सूत्राचा वापर करणार आहोत. आपल्याला वेग 60 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे. जेव्हा एखादी आगगाडी एका बोगद्याला क्रॉस करते तेव्हा ती स्वतःची लांबी तसेच त्या बोगद्याची लांबी ओलांडते. भागिले वेळ आपल्याला 1 मिनिट दिलेला आहे. 1 मिनिटाला आपण सेकंदमध्ये कन्वर्ट केल्यास 60 सेकंद होतात. इथे 60 किलोमीटर प्रति तास दिलेले आहे. त्याला मीटर प्रति सेकंदमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 5/18 ने गुणतो. बरोबर आपल्याला ट्रेनची लांबी 700 मीटर अधिक बोगद्याची लांबी काढायची आहे. भागिले 60 6 त्रिक 18 10 बरोबर. इथे 5 गुणिले 10 50 भागिले 3 हे 60 इकडे गेल्यावर गुणिले होणार. बरोबर 700 अधिक बोगद्याची लांबी. इथे 3 एके 3 3 दुने 6 50 गुणिले 20,000 बरोबर 700 अधिक बोगद्याची लांबी. इकडे 700ला आपण डाव्या बाजूला घेऊन आल्यास 1000 वजा 700 बरोबर लांबी. म्हणून बोगद्याची लांबी 300 मीटर असेल.